गवत हो देमाईचा भेटी स्थिती देमाईसा भेटी स्थिती देमाईसाची भेट झालेली आहे देवासोबत आणि तिला स्थितीचा संचार झालेला आहे। ही कथा या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज आपणास सांगत आहे। देमाईचे ती ए पिंपळगावीची देमाईसा ती पिंपळगावची आहे। मग उदयाची ती पुराणा जाती देमाईसा पुराण ऐकण्यासाठी जात होते। एक दिवसू पुराणी ऐसे निघाले एक दिवशी पुराण ऐकत असताना पुराणामध्ये असं निघालं। काय निघालं? जे गुरु विना गुरु उपदेशा वाचोनी संसार मुंचिने गुरु विना गुरु शिवाय गुरु उपदेशाशिवाय संसार मुंचिजे ना। हे पुराणामध्ये निघालेलं आहे की गुरु केल्याशिवाय या संसारातून तुम्हाला मुक्ती होणार नाही आणि म्हणून गुरु करा मित्रांनो। मग तीही विचारिले मग तिनं विचारलं, तरी कवन गुरु कव तिनं विचार केला की गुरु केल्याशिवाय आपलं मुंचन होणार नाही। मग गुरु तरी कोण करायचं? आपल्याला गुरु योग्य पाहिजे ना, ज्याने आपल्याला मोक्षाचा रस्ता दाखवला पाहिजे। मग मनामध्ये तिनं विचार केलेला आहे। मग वगेया गोता कुटुंबा विचारिता अवघ्या गोत्रा कुटुंबाला विचारलं, कोणता गुरु करू? तुम्ही कोणता गुरु केलेला आहे? कारण गुरु करायचं तर माहित बी पाहिजे ना की आपण कोणता गुरु केला पाहिजे। मग ज्यांनी केलाय त्यांना ते विचारत आहे। गोत्रा कुटुंबाला आपल्या जवळच्या नातेवाईकांना विचारत आहे। येथ प्रतिष्ठानी हे वामदेव आणि मग त्यांच्या गोत्रा कुटुंबाने सांगितलेलं आहे की प्रतिष्ठानला म्हणजे पैठण या ठिकाणी वामदेव नावाचे प्रसिद्ध संत आहेत, त्यांना गुरु करतो। ऐकी जित्त हे ऐकलेलं आहे आम्ही। मग तुला करायचे झाले ना तर ते वामदेव गुरु कर। तरी हे गुरु करू आणि हेच गुरु कर। अजून काय करते? आम्ही त्यांच्याविषयी प्रसिद्धी ऐकलेली आहे। ती म्हणते ठीक आहे, काही हरकत नाही, जाते मी पैठणला वामदेवाला गुरु करून घेते। मनोनी उपदेशी जे पदार्थ लागती ते केळी नारियेळ पाणी पोफळे घेतली। मग जे पाहिजे ना उपदेश घेण्यासाठी विडा अवसर सफरचंद केळी पेरू चिकू जे काही पाहिजे विड्यावर ठेवण्यासाठी विडा वाहण्यासाठी जे पदार्थ लागतात उपदेश घेण्यासाठी ते घेऊन निघाली। उपदेश घेण्यासाठी पैठणला गुंफे गेली। मग प्रतिष्ठानला म्हणजे पैठणला पोहोचले आणि त्यांच्या गुंफेला म्हणजे वामदेवाच्या गुंफेला आश्रमात पोहोचले। मग बघितलं जाऊन आणि ती देमाईसा स्त्री आणि ते वामदेव पुरुष, पण ते कसे होते? नागवे नग्न अवस्थेत होते। मग काय झालं? काळे ढेप असे बसलेले होते। ऐसे देखिले पाहिलं तिनं, अरे हे नग्न गुरु कसे करावं? आणि आपुला ठाई विचारिले आणि मग आपल्या मनामध्ये विचार केला। काय विचार केला? अहो आई, अहो आई म्हणजे स्वतःला विचारते, हे पुरुष आम्ही स्त्रिया, हे पुरुष आहेत आणि आम्ही स्त्रिया आहोत, हे कसे गुरु करावं? आणि तेही नग्न। या जवळ उठो बैसो नये, यांच्या जवळ आम्हाला उठता येईना बसता येईना, आणि उठ बस करायला गेलं तर लोक काय म्हणतील? अहो आधीच तर गेलं कुठं, थोडस राहिलं कुठं तर लोक काही बोलायला लागतात।
आणि असं असल्यावर तर काय बोलणार नाही लोकांच्या तोंडाला काय हात लावता येतो का? असा विचार करायला लागले. बोलो चालो नये. जरी केले आपण हे गुरु तर यांच्या सोबत आपल्याला जास्त वेळ बोलता येणार नाही, बसता येणार नाही. आणि जर आपण बसलो जास्त वेळ तर लोक संशय घेतील की हा पुरुष आणि ही स्त्री आणि ते नागवे. अशा अवस्थेत जर आपल्याला कोणी पाहिलं तर काय म्हणणार लोक आपल्याला? हे योग्य नाहीये. मग अशा गुरुला आपलं दाखवता येणार नाही, मिरवता येणार नाही, काही सांगता येणार नाही. गुरु कैसे करूगे. मनामध्ये विचार केला हे लग्न गुरु कसे करावं. प्रश्न पडला तिला, हे काहीचे गुरु. हे कशाचे गुरु? हे नाही करायचे मला गुरु असं म्हणायला लागले. म्हणून पूजा द्रव्ये घेऊन मागुती निघाली. मग पूजा द्रव्य घेऊन परत आली. मला नाही करायचा गुरु, मला गुरु करायचा तर माझा गुरु माझ्या सारखा आणि मला त्याला दाखवता आलं पाहिजे, मिरवता आलं पाहिजे, माझी त्याच्यावर श्रद्धा पाहिजे. ज्या गुरुवर माझी श्रद्धा बसेल, संतावर श्रद्धा बसेल तो मी गुरु करणार आहे. मग तो मांगी लखुबाई ते भेटली. आता निघाली पैठणवरून वापस ती वामदेवाच्या गुंफेतनं आणि लखुबाईचा रस्त्यात भेटली. रस्त्यात भेटल्यावर त्या ठिकाणी एकमेकीचं बोलणं झालं. ती ओळखीची होती. तिनं विचारलं, देमाईसा अगं कुठं गेली होतीस तू? देमाईसी म्हणितले. देमाईसा काय म्हणते? वामदेवाची गुंफे. मी वामदेवाच्या गुंफेला गेले होते. तिनं विचारलं, काय करू? काय कशासाठी गेली होती, काय करायला गेली होती तिथं? मागील अवघे सांगितले. मग देमाईसनं मागचं सगळं सांगितलं की मला गुरु करायचा आहे म्हणून गुरु करायला गेले होते. पण ते उघडे नागवे बघितले. मला त्यांना गुरु नाही करावं असं वाटलं. माझी श्रद्धा नाही बसली. माझी ज्या ठिकाणी श्रद्धा बसेल, भाव बसेल तो गुरु मी करणार आहे. मग देमाईसी म्हणितले. देमाईसा काय म्हणते? मी पुराणात ऐकलं, पुराणामध्ये ऐकलं की गुरु विना संसार मुंची जाईना म्हणून गुरु करायला गेले होते. गुरुविन संसार समुद्र तरी जे. हा संसार समुद्र तरणार नाहीये, जन्मरूप चक्रातून मुक्त होणार नाहीये. मी असं पुराणात ऐकलं म्हणून गुरु करायला गेले होते. ऐसी आरंभापासून मग अशी आरंभापासून सर्व व्यवस्था सांगितली लखुबाईसाला. लखुबाईसी म्हणितले. लखुबाईसा काय म्हणते? गुरु कराल तरी मी तुम्हासी दाखवीन. अगं तुला गुरु करायचा होता ना तर मला एक शब्द म्हणायचं होतं, मी तुला दाखवेल खरा गुरु तो कोण आहे. जो परमार्गाला लावतो तो खरा गुरु आहे आपला. जो परमार्गातून काढतो किंवा परतारक होतो, इतरांविषयी कानामध्ये काही गोष्टी सांगतो, हे असे तसे, तो गुरु नाहीये. गुरु तो आहे जो इष्ट लावितो, अनिष्टापासून वाचवतो, आपलं हित चिंतन करतो, सूचना करतो, श्रुतत्व करतो, वारंवार रस्त्याला लावत असतो आपल्याला. परमार्गे भजावे पूजावे जो असं सांगतो तो गुरु. नाही तर काही गुरु असे की मलाच भजा, मलाच पूजा, माझी पूजा करा, माझ्यासारखा दुसरा गुरुच नाही, असे काही गुरु आहेत. हे परतारक आहेत. जे खरे गुरु आहेत ते निस्वार्थी आहेत, परमार्गाला लावतात, ते खरे गुरु. आणि म्हणून सांगत आहे लखुबाईसा, मी सांगते तुला कोणता गुरु करायचा. मग असे गुरु सांगेल की त्याच्याजवळ तुला बसता येईल, उठता येईल, दाखवता येईल, मिरवता येईल.
येईल, उठता येईल, दाऊ येईल, दाखवता येईल, मिरवू येईल, मिरवता येईल, जेणे अवघी संसाराची लीप पुसे असे गुरु तुला मी दाखवेल. चल माझ्या सोबत. लखुबाईचा म्हणते देमाईसाला, जेणे एसना संसार तरी जेत मुंची जे, हा सगळा संसार तरी जेल मुंची जेल ते गुरु करून तुला देते. चल माझ्या सोबत. ऐसे गुरु मी दाखवीन, असं गुरु दाखवते मी तुला. म्हणून भोग नारायणा घेऊन आली, आणि म्हणून भोग नारायणाच्या मंदिरामध्ये घेऊन आली. भोग नारायणाच्या अंगणी भेट झाली, भोग नारायणाच्या अंगणामध्ये भेट झालेली आहे. गोसाव्यांशी देखिले आणि विनाली, आणि मग देवाला बघितलं आणि बघतच राहिले आणि प्रार्थना केली, दंडवत घातले. देव दिसायला इतके सुंदर होते की जो अवयव जैसा हवा तैसाचे. देव बघितले की विधून गेली. मूर्ती वेद झाला. अजून देव तर बोलायचेच बाकी आहे. बघितलं की श्रद्धा बसली की हे गुरु मला करायचे आहेत. मग सुखी झाली, सुख वाटलं तिला. सुखी झालेले ती. मंगोसाव्यांची चौकी डावे या हाता आसन झाले, आणि मग देवाला चौकी डाव्या हाताला आसन झालेलं आहे. देव विराजमान झालेलं आहे. देमाईची पाने पोफळे केले दर्शन केली, आणि मग देमाई सणाचे आणलं होतं ना उपदेश घेण्यासाठी. पाने पोफळे विडा हे सगळं देवाला अर्पण केलेलं आहे. नारळ दिलं, दंडवते घात, आणि मग दंडवत घातले देमाई सण देवाला. श्रीचरणाला लागली, श्री चरणाला लागले. लघुबाई ते पुढे बैसली, लघुबाईचा पुढे बसलेली आहे. देमाईचे अंडव वांगी, आता देमाईला असं वाटलं देवाच्या समोर कसं बसावं है ना. आणि म्हणून ती जराशी आडवांगी बसली. देवाकडे थोडस बघत आहे, थोडस नाही बघत, असं बसली वाकडी की देवाच्या समोरच कसं बसावं आपण. मग सर्वज्ञ म्हणितले, देव काय म्हणतात, बाई गुरुदेवासी पाठी देव नये, आओ गुरु देवासी पाठी देऊ नये. गुरुला पाठ दाखवू नये, देवाला पाठ दाखवू नये. असं बसलं पाहिजे. तुम्ही आमच्याकडे पाठ करून बसलात, तिथं गुरु करायला गेल्या तर मला दाखवता येणार नाही, मिरवता येणार नाही. आणि इथं तुम्ही आमच्याकडे पाठ करून बसल्या. मग ऐसी पासी वैसा असं जवळ बसा. राजा गुरु देवता यांची पाठी देव नये, राजा गुरु आणि देवता यांना पाठ दाखवू नये, हा नियम आहे. मग या तिही सी पाठी दिजे तरी आपण या अविधी, जर तुम्ही राजाला देवतेला आणि गुरुला पाठ दाखवतान, माघारी बोलतान तर अविधी होईल. आणि अविधी तो पुरुष धर्मापासून जाईल. आणि म्हणून कधी देवतेला गुरुला राजाला वापस बोललं नाही पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे. मग आणि देवतेचे या मोहरा पाय होय, आणि कधी देवाकड गुरुकड देवतेकड पाय करून बसू नये, पाय करून झोपू नये. अविधी होऊन जातो. बाई देवतेचे या गुरुचे या पुरुषाचे या भेटी तथा दर्शना जाईजे तरी, जर समजा तुम्हाला देवतेच्या गुरुच्या पुरुषाच्या दर्शनाला जायचं असेल ना, तर सन्मुख बसलं पाहिजे. आपल्या गुरुच्या सन्मुख बसून विचारलं पाहिजे, तर गुरु तुम्हाला मार्गदर्शन करतील ना. गुरुला भेटले आणि गुरुला पाठ दाखवून गेले निघून, येतो सुद्धा नाही म्हणले. तुमच्या पाहुण्याला तीनदा म्हणता येते मी, मग येतो, मग मी येतो, मग मी. तो म्हणतो जाय ना लवकर, कशाला येतो पुन्हा, है ना. आम्हाला वज
तरी त्याला तीनदा म्हणतो येतो येतो. त्याला वाटतं कशाला कॅसेटीवर राहिली इकडे काय माहिती, तरी तिकडे जातो हा. आणि मार्गातले गुरु संत मुली म्हणतात या ना, ते येईना. तिकडे लग्न कार्यात कोणी विचारणार तरी तिथं बसतो ट्रॅक्टर मध्ये जाऊन. कुठं बसला कुठं जेवला कोणी विचारणार, तरी गेला है ना, विचारलं कोणी. आणि इथं या बसा जेवा तरी येईना. असा जन समुदाय फक्त पाहुण्यात फिरायला पाहिजे त्याला. संतात मुनीत ऋषीत नको, पोथीत नको, तमाशात पाहिजे त्याला. तिकीट काढून जातो है ना. असा प्रकार आहे जीवाचा. मग परिविमुखा न बैसावे. जर आले कधी गुरुकडे तर विनमुख बसायचं नाही, समोर बसायचं आणि विचारायचं आपल्या हिताच्या गोष्टी. मग जनमुख बैसली आणि मग देमाईचा सन्मुख बसलेली आहे. मग पूजा विधी केला. मग पूजा विधी केलेला आहे. गोसावी तिचा अनुग्रह केला. आणि मग तिला उपदेश मंत्र दिला. मंत्राने सिद्धी होते मित्रांनो. आणि म्हणून देमाईचा मंत्र घेतला. 5 मंत्र घेतले महानुभाव संप्रदायाचे. कारण गुरु विना संसार तरी जेना, हे तिनं पुराणात ऐकलं. आणि गुरु केला परमेश्वर. आणि देवाने अनुग्रह केला, तिला उपदेश मंत्र दिला. पुढा गोसावी अवलोकिली आणि मग देवाने तिला अवलोकन केलं, बघितलं. गोसावियांपासून सुखानंद आणि मग देवाने तिच्यावर कृपा केली. सुखानंद झाला, तिला एक आनंद येत आहे. तिला स्थिती झालेली आहे. आणि मग ती स्थिती भोगलेली आहे. कटिका 2 तरे भंगली. आणि मग 2 घटकानंतर ती स्थिती, तो आनंद, तो सुख, तो कमी झालेला आहे. मग सुख झालं. बघा तुम्ही संताजवळ बसल्यावर शांत वाटतं, पाहुण्याजवळ बसल्यावर शांत वाटतं. तुम्ही एकले झाले का? आणलं नाही का? आहेर आणला का? हात हलवत आले, अशांत झाला. संताकडे तुम्ही निस्ते आले तरी संत प्रसन्न होतात आणि तुम्ही शांत होतात. तरी इथं येईना, असा प्रकार आहे. देमाईसी मानिले. मग देमाईसा म्हणले हो महाराज. हे गोसावी गुरु होती. संसार मोचक, हे संसार मोचक गुरु आहेत. संसार मुचिंजेल. यांच्याकडनं संसार मुंचिजेल. हेच गुरु खरे आहेत. यांच्याकडनं माझा संसार म्हणजे या संसारातून विमुक्त होणार आहे आणि परमेश्वराला जाऊन मिळणार आहे. बरं झालं लखुबाई सर सांगितलं हे गुरु कर म्हणून. माझं भाग्य उद्याला आलं. आणि काही मग गावात जावे या अनुज्ञा मागितली. आणि मग गुरु केला. आणि मग आता घरचे काम करण्यासाठी तर जावाच लागेल ना. उपदेश घेतला, तिने मंत्र घेतला आणि मग अनुज्ञा मागितली, महाराज येते मी. मग निघता सर्वज्ञ म्हणितले. निघताना देव काय म्हणतात? बाई आवडे. जेव्हा तुम्हाला येवा असं वाटेल तेव्हा येत जा बरं का. जेव्हा जा वाटेल तेव्हा जात जा. कधी या, तुमच्यासाठी दरवाजे खुले आहेत. पाहुणे रावण्याच्या घरी जर तुम्ही 2-4 दिवस थांबले ना, ते म्हणतात कधी जातो काय माहित, हे आम्हाला झोपायला जागा नाही. तरी हे तिथंच एका कोपऱ्यामध्ये घुसता, ते लाता हाणता तरी तिथंच जाता. आणि इथं देव बोलवता या.
मार्गातले म्हणतात या राहा, काही करू नका, नुसती गाठी हातात घ्या, देवाचं नामस्मरण करा. तरी घरच्या मोसंब्या राखीता, गाई राखीता, नाही तर दरवाजात बसलेलेच कधी कुत्र जाईल म्हणून घरात, नाही तर नातू मांडीवर. बाकी काय काम आहे? घरची सुनबाई लेक व्यवस्थित बोला ना, तरी तिथंच सरकता बाजूला, तरी मार्गात येईना जाईना, देवाकडे राहीना, पदयात्रात जाईना. पदयात्रा जर म्हणले ना बाबा चला ना 10 दिवस आहे, बाबा काय सांगावा, नातू सांभाळायला कोणी नाही. तुझे सांभाळे ना आजपर्यंत, आता ती तिचं सांभाळून ना, बस कर ना आता. बाबा म्हणतो बघा शेवटी शेवटी तरी या, बघन बाबा है ना. आणि म्हणून मारतानी तरी देवाला शरण जा, तसेच नका मरू. देवाने दिलेलं जीवदान आहे, नका बैमान होऊ त्याला. परमेश्वर प्राप्त करण्यासाठी भेटलेलं आहे जीवदान, त्याची आठवण ठेवा जरा. नाक, डोळे, कान, हात, पाय, जीभ सगळं त्यांनी दिलेलं आहे. थोडासा विचार करा त्याचा. मग जेव्हा जायचं तेव्हा जात जा, जेव्हा वाटलं तेव्हा यायचा बरं का. मग काय म्हणते देवायचा? म्हणे महाराज मी आता इथंच येईल. एरवी तर घरी कोणी नाही, दारी कोणी नाही, आणि कोण कोणाचं आहे महाराज. मला तुमच्यासारखे गुरु भेटले ना, बस मी आता इथंच राहील. घरचं सगळं आवडते, इथंच येते महाराज. कोण कोणाचं आहे? देव माझा आहे, मी देवाची आहे, बस झाला आता. मग मी इथंच राहील. लखुबाईसाने विचारलं, हाजी महाराज हे लोक लिंगे प्रति महादेव म्हणून पूजती, तरी हे काय जी हे काय करतात लोक? सर्वज्ञ म्हणितले. यावर सर्वज्ञ श्री चक्र भगवान सांगतात, यांची जात धान, यांना जात तंद्याची बळी झालेली आहे. हे आंधळे, नेमका देव कोणता हे यांना कळाला. यावर सर्वज्ञ श्री चक्र भगवंताने रुमण्याचा दृष्टांत सांगितला. हे फक्त रुमण्यामागचेच येतात. यांना थोडंफार शास्त्र, थोडंफार बोध, गीताचं ज्ञान बिलकुल नाहीये. उठलं की वाकडं रुमणं धरतात, वाकडे चालतात लोकांसोबत, देवासोबत बी असे हे आंधळे येत. मग लखुबाईसाने विचारलं, ते कसं महाराज? यावर गोसावी रुंभ नेयाच्या दृष्टांत निरूपिला. यावर देवाने रुमण्याचा दृष्टांत सांगितलेला आहे. सर्वज्ञ म्हणितले, तो रुमण्याचा दृष्टांत कसा आहे? कवनी एक दुधाचे गुण विशेष, कवनी एक दुधाचे गुण विशेषानुमोदित होते. कोणी एक जण आंधळ होत, आणि त्या आंधळ विचारत होत दूध कसं असतं. कोणी एक आंधळा विचारत होता दूध कसं आहे. आता या आंधळ यांनी बघितलंच नाही ना, है ना. आता जन्मात आंधळ, याला काय माहिती दूध कसं आहे. पण आंधळे, लंगडे, खुळे, पांगळे इतके खतरनाक, त्यांना जाणून घ्यावं वाटतं. आणि शहाणे पळायला निघून कडबी. हाय का मिळ शहाण्यांचा का नाही? असे शहाणे हे आंधळे बरे. मग ते विचारायला लागले दूध कसं असतं. शहाण्यांना तर काहीच गरज नाही दूध कसं आहे म्हणून विचारावं का काही करावं म्हणून. मग तेच जात्या धू आला होता. मग ते जो दूध घेत होता त्याच्याकडे जात तंद्या आला. डेअरीवर दूध घेतात लोक. आणि मग विचारायला लागला. त्याने पुसिले, आणि ह्या आंधळ्याने विचारलं, अंगा
अरे काय रे म्हणे? दूध ते कैसे दूध कसं आहे? ते पांढरे आणि मग त्यांनी सांगितलं दूध पांढरं आहे म्हणे. पांढरे आता हे आंधळच आहे आणि याला काय दिसणार आहे का पांढरं कसं आहे म्हणून? पण आंधळा असून खतरनाक होतो, एका मागे एक प्रश्न करत होतो. आणि ज्यांना डोळे ते आंधळ्यासारखे वागतात, इकडं तिकडं दळतात आहे ना. डोळे देऊन फायदा नाही झाला यांचा का नाही? जेव्हा डोळे जाते ना तेव्हा कळण की डोळ्याची किंमत काय. एखादा डोळा बसवला ना शेळीचा किंवा कशाचा, मग कळत त्याची किंमत किती आहे. किंवा एक डोळा नुसता झाकलेला असला तर लोक काय म्हणतात, बांग बांगी. देवानी एक नसता दिला तर काय सोबत लग्न केलं नसतं कोणी, चेहरा व्यवस्थित नसता दिसला, सुंदर शरीर दिलेला आहे देवधर्म करण्यासाठी. पण ते आंधळं बरं ते विचारायला लागलं मग पांढरे ते कैसे. आणि मग पुन्हा प्रश्न करत पांढरं ते कसं आहे की नाही. मग पांढरे ते बळे या सारिखे. त्यांनी सांगितलं हे आंधळं याला कसं सांगावं. पण सांगणार हुशार होतो. ते म्हणतो बळ्यासारखं बगळ्यासारखं. बगळ्याची चुची सुद्धा पांढरी असते, बगळ्यासारखं असतं म्हणे पांढरं दूध. समजावून सांगायला लागलं ते. मग बळे ते कैसी. आता याला दमच निघाला. या आंधळा असून एका एक प्रश्न नाही म्हणजे बगळा पांढरा कसा असतो, बगळाच कसा आहे बघा. त्याला किती इच्छा आहे जाणून घ्यायची आणि काही इच्छाच नाही जाणून घ्यायची. मग बळे ते रुमणे या सारखी. भैयाने सांगितलं बगळा कसा आहे, त्याने सांगितलं बगळा रुमण्यासारखा आहे, असा वाकडा थोडा. रुमणं माहिती आहे तुम्हाला? हा बराबर वाकडा असतो ते, बराबर आकार त्या बगळ्यासारखाच. त्याला वाटलं हे शेतकरी असेल, याला सांगून द्या रुमणं घरी धरला असेल, शेतात गेला असेल तर मग त्याला कळलं की बगळा असा आहे रुमण्यासारखा. मग रुमणे ते कैसे. आता ते भयानक होतो जरा. रुमणं हे रुम नाही पाहिलं नाही. या आंधळ याला थांबता येईल का? कोण्या कामाचं आंधळ. पण सगळ्यात मोठं काम करू राहिलं ते दूध कसं आहे ना. आणि हे फक्त रुमण्या मागे फिरायला लागलं. याला काही घेणं नाही जीवनाचं. काय करायचं, सोनं करायचं का नुसती माती करायची. रुमणं कसं आहे म्हणे. आता आलं गणे टेन्शन गेला. हे म्हणे काय बाबा लोकांचे दूध मापून घ्यायचे ते मग आताच घुसलंय म्हणे. रुमणं कसं आहे, बागळा कसा आहे, दूध कसं आहे, याला किती समजावून सांगा. आता या आंधळच याला कसं सांगावा. मग रुमणे ते ऐसे. मग ते हुशार होतं सांगणार, दूध घेणार दूध विकणार. ते म्हणे रुमणं असं आहे म्हणे वाकडं. आईसा हातू वाकुडा करून दाखविला. मग मनोनी हातू वाकुडू करोनी दाखवला. हात वाकडा करून आणि चापून बघितलं. आ हा 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 असं होय रुमणं. कारण जे खारे फुटाणे विकणारे आहेत ना रेल्वेमध्ये असतात, ते चापूनच बघतात 5चा आहे का 2चा आहे का 1चा आहे. 1चा 2चा सारखा झाला. आता काही लोक म्हणतात बघूया खरंच दिसतं का नाही. 1चा देतात म्हणतात 2चा आहे ना, तो म्हणतो नाही ना. कसं काय. अरे 1चा आणि 2चा सारखाच आहे म्हणे. आता ते बरोबर आहे म्हणे, पण याच्यावर 2ची खूण असते म्हणे. ते चाफल्यावर लागत नाही ना म्हणे. आंधळा असून चापून बघितलं. आंधळे बरे आपल्यापेक्षा चापून चालता, हे नीट चालता. यांच्या डोक्यात घंटा लागतो, नाही तर मंदिराचं दार लागत. नीट चालता नाही.
है ना? कसे चालवता नीट, कोणाला नीटच बोलता. हा तुला बघून घे, तुला तू बघणं झालं नाही, तुला घर बघा नाही. चांगला लोकांना बघायला बाहेर निघल्यावर माहिती आहे तुम्हाला किती मोठा बेडकी येतील, खाऊन टाकतील तुला. घरी ट्रॉक कर फक्त, नको इकडं बाहेर येऊ. हा खाऊन टाकते दुसरे बेंडके. मग ये कूदी सुतेने रुमने कोठा देखिले. हे याला वाकडं करून दाखव ना हात. यांनी चापून बघितलं म्हणजे असं रूम नाही. आणि मग हे गेलं भावासोबत, आईसोबत, बापासोबत गाडी बाईला शेतात. शेतात गेलं, भावाने सांगितलं हे बघ आखाडा व्यवस्थित बस, विहिरी जवळ असतं आखाडा, इकडे जाऊ नको विहीर आहे तुला दिसत नाही. हात धरला कोठ्यात बसवलं आणि कोठ्यात शेताचे विघ्न. आता हे कोठ्यात तरी याने शांत बसावं ना. हा शांत बसेल. हा खतरनाक येते याला रूम न बघायचंय. हे चापायला ना सगळीकडे कोठ्यात. आणि कोठ्यात काय होतं, इकडं शेतकऱ्याचे पास फाळ इळा कुऱ्हाड बैराम काय असणार आहे, टिफन आऊत है ना, मोगडा, ते सगळे होते तिथं पडलेले. एक आऊत होत ना, आऊतला रूम नाही होत. ते सगळं लागलं चापायला, वाकडं कोणतंय. आऊताला होतं रूम न लावेल, तरी बराबर गेला बुवा. मग तथा अंगणी देखिले गेला, त्याच्या पायाला लागलं. अरे म्हणजे आऊत आहे वर लागलं, छाताला लागलं म्हणजे वाकडं काय आऊत रूम नाही काय म्हणे, हेच तर दूध आहे म्हणे. रूम नंबर म्हणे आपल्याला इथं सापडलं कोठ्यात. कुठे जायचीच गरज नाही आता. जे हरी पलंगावर देव काय, लोक काय म्हणतात, देव काय असा होत असतं का म्हणे, घरी देव आहे. हा पहिलाच नवर देव होईल म्हणजे देवाचा देव मीच आहे. काय करायचे म्हणजे बाहेर जायचे, देव बघायचे है ना. हा देव आहे. आणि मग घरची चांगला देव काढते. देव का चहा लाव तुसा चालले चहा प्यायला, तोंड नाही धुतलं काय नाही, चालले देते का पलंगावर, हा इकडं म्हणते का नाही. मग कळत भेटत का आता. आणि मग तो घरी राहून का देव होत नाही का. रूम न भेटलं नाही घरी राहून, कोठ्यात जावं लागलं, तिथं शेतात जावं लागलं, चाखावं लागलं. काय भेटता इथं, काही भेटत नाही. मग हातू वाकडू करोनी पाहिला हात वाकडा करून ते रूम न. दूध ते हे दूध म्हणून प्यायला बसलं. सांगितलं का दुधावाल्यानी हे दूध आहे म्हणून, रूम न दूध आहे. अरे बाबा दूध पांढर आहे म्हणून ते उदाहरण देऊन सांगितलं. ह्या भाऊनं रूम न धरलं डायरेक्ट. दुसरं काही धरायला सोडलंच नाही, म्हणजे काही उरलंच नाही. बघायला धरलं असतं का आलं असतं. बघा सोडला, पांढरं सोडलं, डायरेक्ट रूम न धरलं. मग म्हणून पेव लागला. रूमला तुझी असती थोडीशी आणि असती नाही. आणि लागलं प्यायला त्या रूमण्याला. काय कमाल झाली बा. त्याला एवढा काळ नाही लाकुडे है ना, एवढे लोक डोक्यात नाही, कशाला दूध म्हणतील है ना. म्हणून मी तुम्हाला सांगितलं डोक्यात राहा, खोक्यात राहू नका. आणि खोक्यात कचरा असतो, तुमच्या डोक्यात कचरा ठेवू नका. काढून टाका तो कचरा सगळा, अज्ञान काढून टाका. ज्ञान भरा त्याच्यात. बस करा आता. आतापर्यंत कचरा येतला ना, सगळा कचरा घरातला झाडून काढला ना. आता झाडून दे ना घरातले, कचरा करताय ना घरातले तुम्ही, हा घराच्या बाहेर. मग हिरडिया फुटते रंगत निघे, आणि मग रगत निघते.
मग ते रुग्ण धरला हातात अरे आणि ते रुग्ण प्यायला लागलं आणि पित असताना आता ते लाकूड आहे मग आता ते लाकूड हिरड्या लागलं फोडायला ते लागलं चोखायला लाकडाला लहानपणी दूध कमी होतं अंगठा चोखीत होतं बरं झालं तेव्हा हिरड्या फोडत नव्हत्या फक्त अंगठा चोखीत होतं आता हे अंगठा त्याला सोडून रुग्ण धरलं नाही पाहिलं कसं जीव आहे इतका कलाकार जीव आहे याला दुधासाठी काही करत नसतंय मग अरे हे काही करीतात आणि एक जण डोळ्यावाला आलं वाटाणी जात होत शेतात त्याला वाटलं कोणी इरी हो इकडे तिकडे फिरायला लागलंय अरे हे तर आम काय अरे ह्या आंधळ इरीकडे जाईल म्हणून ते वर आलं त्याला कोठ्यात बसू आपण नाही तर पडत इरीत का आंधळ इरीत म्हणजे खड्यात जाईल म्हणून त्याला सांगू आपण है ना तसं एखादं सांगायला येतं तुम्हाला ज्ञान देतं ज्ञानामृत पाजत है ना आंधळ्याला जे आपल्याला त्याला अरे बाबा असं करू नको तसं करू नको पडशील इरीत मरशील है ना ते त्यांना शिकवायला लागतं मला का माहित नाही का ते म्हणतं भाऊ अरे तुला दिसत नाही मग ते डोळ्यावाला आलं सांगायला लागलं त्या आंधळ्याला काय म्हणतं दूध पिताय म्हणजे काय करतोय भाऊ म्हणजे दूध पिवरायला दिसत नाही तुला आता याला दिसत नाही ज्याला दिसत त्याला हे काय म्हणतं तुला दिसत नाही का पाहिलं का काय कलाकार एकदा दिसणार होती ज्याला दिसत नाही ते पण किती खतरनाक आहे त्याला म्हणतो दिसत नाही का मी काय करू राहिलो मग अरे साडी सांडी अरे सरळ बाजूला ती फेकून देऊ नये दे फेकून दिलं मग ते म्हणतो रूम नाही ते म्हणतो सरळ बाजूला माझ्या बापाने सांगितलंय हे दूध आहे म्हणून तू ऐकू का माझ्या बापाचं ऐकू याने आधी विचारलं होतं ना दूध कसं आहे म्हणून त्यांनी सांगितलं बघण्यासारखं बघा कसं आहे रुमण्यासारखं रुमणं चापत आलं लागलं प्यायला मग हिरड्या फुटत आहे रगत निघत आहे रुमण्याच्या मागं फिरू रगत निघतं है ना काळ वनाचं शेंडी बाहेर निघते ना है ना निघते की नाही बाहेर आवताच्या बाहेर निघते ठेसा लागता मग नख निघून जात रगत निघून जात रुग्णाया खानदार बैल उभा राहिले दचकले की पोटात घुसत तैस रगत निघे परीन संडी है ना रुग्ण्यापर्यंत पण रुग्ण सोडणार नाही मरण पण सोडणार नाही पोराला काय जमतं म्हणे मला जगावं लागतं मरण मग तिथंच है की नाही तर मरुस तर करतो मग काय करावं अरे गुरु सांगतो ते कर ना आता बस कर ना देव धर्म कर ना बघू ना बाबा अजून लय दिवस बाकी मर मग त्या रुमण्या मागच टाक भिक्षा आपल्या गाडीत आहे ना मग माझ्या बापाने सांगितलंय म्हणे मग दुःख होय परी न सडी दुःख होत आहे तरी नाही सोडलं होत आहे ना दुःख कसं ऊन लागत कसे बुरखंड असताना हात त्या ठिकाणी होऊन जातात कशी ती भारी लागती सुटत का 10 दिवस तरी पदयात्रा गेलं होतं का इथं 10 दिवस तरी येणं हो राहिलं का 10 दिवसाचे 10 घंटे तरी देणं हो राहिले का शेवटीच येणं होत सगळे असतात मग हौसे गौसे नवसे चला रे म्हणे बघू म्हणे ते रुग्ण्याचा दृष्टांत सांगितलं होतं बाबा कसा आहे लय सांगत होता म्हणे रुग्ण बघू तर म्हणे नेमका कसा आहे म्हणजे सगळे येतात हाय रे म्हणे तो बर हाय काय दर्शन घे तूच घे लय पाहिले नाही असे बाबा
नाही रे भाऊ, घे भाऊ, कसं होईना, आपण पंथी यायचेत ना. बरोबर, चल चल. बळच बळच येतो आणि तिकडं पायरीला हात जोडतो, तिकडून तिकडच जातो. हाय ना असे रूम ने. तुम्हाला अनुभव आहे म्हणून तुम्ही मानभाऊ होईल. लय अवघड आहे हे रूम ने ना, नीट करणं लय अवघड आहे. कुत्र्याची शेपूट जशी नीट होत नाही ना, तसं रूम न कधीच नीट होत नाही. नाही त्या कांदावर नीट रूम न होते का बघा, तुमच्या शेतातलं करून बघा. होतं का नीट? त्याला फाटात वाकडा फुटेला असतो. म्हणून नीट राहा मित्रांनो, देवासोबत वाकडं जाऊ नका. देवाने दिला तुला नर जन्म फाकडा रे फाकडा. कारे बा देवा संग चालतो सी वाकडा रे वाकडा. वाकडा होऊन जाशील एक दिवस, नको वाकडा करू. वाकडा झाल्यावर मग बा जाऊन हात जोडशील, देवा अंग पलटणं होईना इतका वाकडा झालो. आधीच म्हणलं होतं ना, वाकडा व्हायच्या आधी माझ्या जवळ ये, नीट करतो. आला का? आता घरचे बघा ना, दारचे बघा ना. आता बाबाला म्हणतो, बाबा मी आता आलो तर. बाबा तरी म्हणतो, चल तुला नीट करतो. काय देव धर्म कर, नुसती गाठी घेऊन बस, सगळं भेटून जाईल. तरी निघत नाही, तिथंच अंग वाकडं करतो. मग तैसे कवनी एक ईश्वराचे. हा झाला दृष्टांताचा सिद्धांत. काय? कोणी एक जण ईश्वराचं ज्ञान सांगत असतो, तत्वज्ञान सांगतो, ब्रह्मविद्या सांगतो की बाबा हा परमेश्वर आहे. या परमेश्वराला शरण जायचं असतं 56च्या आधी. काय बदला आता प्रपंच, आता परमार्थ कर, समजावून सांगतो. मग तरी सुद्धा हा ऐकत नाही आणि पूर्ण आयुष्य काय तर रुमण्या मागे घालतो. आणि म्हणून शेवटी तर रुमणं सोडून दे भाऊ. शेवटी तरी देवाचा हो, शेवटी तरी देवाचं चिंतन कर. असं सर्वज्ञ श्रीचक्र भगवान या कथेत सांगत आहेत, या दृष्टांतात सांगत आहेत.